नॅचरल सृष्टी सौंदर्य हे काय असते हे आज हे इथं आपण पाहू शकतो. बापरे, काय सुंदर निरभ्र आकाश आणि हे सुंदर असे या ठिकाणी बनवलेले कॉटेजेस. बापरे, अप्रतिम. याला शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. निराशार समुद्र, बघा आत्ताच सकाळी आता सूर्य उगवला आहे. एक 8 वाजताची वेळ असावी. हे बघा, फार सुंदर. त्या मुली एन्जॉय करत आहेत रिव्ह्यू. हे बघा, खूप सुंदर असा बीच आहे. त्या बीचने आम्हाला खरं म्हणजे मोहात पाडला. थोडा वेळ भेटली, उसण भेटली की आम्ही इथे येऊनच जातो. हे बघा, माझा सा शैलेश आणि राणी, त्याची मिसेस, दोघेही खूप एन्जॉय करणारं कपल आहे आणि खूप छान मजा येते त्यांच्यासोबत फिरण्यामध्ये. बघा, आणि हा त्यांचा मुलगा तप माणिकपूर बसलेला आहे निवांत एकदम. हा, हे बघा, बापरे, एवढं नॅचरल सृष्टी सौंदर्य इथं पाहायला मिळत आहे. असं वाटते की इथून जाऊच नाही. काय सुंदर बघा. वा वा, काय निसर्गाची किमया आहे बघा. तो समुद्र काल तिथंपर्यंत आम्ही जाऊ शकत होतो, आता त्याची भरतीमुळे इथंपर्यंत पाणी आलं आहे. आणि दरवेळेस हा आपलं रूप बदलवतो. ते जसं आपण कपडे बदलवतो, कपडे बदलून आपलं रूप बदलवतो, तसं निसर्ग पण हा दरवेळेस आपला पॅटर्न चेंज करतो. तो कुठल्याही एका रूपामध्ये राहत नाही. आणि म्हणूनच हे सौंदर्य जे आहे, निसर्ग सौंदर्य, नेहमी आपल्याला मोहात पाडत असते. बघा, चाललो आम्ही आता. ब्रेकफास्टची वेळ झालेली आहे की पुन्हा भेटूया. असं वाटेल की आपल्यासोबत काही चांगलं शेअर करावं, तर नक्कीच मी शेअर करतो. धन्यवाद मित्रांनो.